मुलांनो, आज तुम्हाला असे प्रश्न सांगणार आहे MST-CET 2024ला ज्या रिॲक्शन आपण सांगणार आहे त्या तुम्हाला 101% बघायला मिळणार। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही मी तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे जिथून क्वेश्चन येण्याची दाट शक्यता आहे। मुलांनो, शेवटचे 5 दिवस राहिले। या 5 दिवसांमध्ये तुम्हाला एकदम स्मार्ट स्टडी करावा लागणार आहे आणि तो स्मार्ट स्टडी करण्याची मेथड आहे किंवा स्मार्ट स्टडी कशा पद्धतीने करावं, जर का तुम्हाला हे हवं असणार तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता। ठीक आहे, आता लक्ष द्या व्यवस्थित मी काय सांगतोय। माझं सांगायचं झालं तर मी 7 वर्षापासून केमिस्ट्री शिकवतोय आणि आतापर्यंत अनेक टॉपर्स घडवले। जवळपास आपला मागच्या वर्षीचा टॉपर होता 99.57%चा। यावर्षी आपला 100%चा टॉपर देखील येणार अशी मला खात्री नाही, विश्वास आहे। ठीक आहे, आता मी सांगतोय, लवकर लक्ष द्या। आता सर्वात प्रथम आपण पहिली रिॲक्शन बघणार की सर्वात महत्त्वाच्या रिॲक्शन्स कुठल्या। मुलांनो, जर का मी इकडं सांगितलं, इकडं जर का रिॲक्शनची गोष्ट केली तर ऑलमोस्ट रिॲक्शन इकडं मी जे सांगितले त्याच्यामधून जवळपास तुम्हाला 15 ते 20% क्वेश्चन्सचं वेटेज आपल्याला इकडनं बघायला मिळणार। दुसरं जर का इम्पॉर्टंट टॉपिकची गोष्ट केली तर 10 ते 11% एवढं वेटेज आपल्याला या टॉपिक्समधून बघायचं मिळणार। म्हणजे आज जे पॉईंट सांगणार आहे तिकडनं तुम्हाला ऑलमोस्ट 20 ते 25% एवढं वेटेज तुमच्या केमिस्ट्रीच्या पेपरमधून इकडनंच बघायला मिळणार आहे। त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या। आता सर्वात महत्त्वाच्या रिॲक्शनची गोष्ट करायची झाली तर सर्वात पहिली रिॲक्शन असणार आहे वुड्स रिॲक्शन। वुड्स रिॲक्शन अत्यंत महत्त्वाची, प्रत्येक वर्षी विचारला जातो हा प्रश्न। जर का विचार करायचा झाला तर 11च्या टेक्स्टबुकमध्ये हायड्रोकार्बन नावाचा चॅप्टर आहे, तिथे ही रिॲक्शन्स डिस्कस केली आहे। ठीक आहे, सेकंड इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे रोझेंडमॉन रिडक्शन रिॲक्शन। रोझेंडमॉन रिडक्शन रिॲक्शन अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिड मधली रिॲक्शन। थर्ड इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे उल्फ किश्नर रिॲक्शन। त्याच्यानंतर येते आपली कोल्बेज रिॲक्शन, अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन, कॅनिझोरोज रिॲक्शन, त्याच्यानंतर आहे डायअझोटायझेशन रिॲक्शन, त्याच्यानंतर येते आपली फिंकलस्टेन रिॲक्शन, त्याच्यानंतर येते आपली स्वार्ट्स रिॲक्शन, त्याच्यानंतर येतो आपला मॉर्कॉनिफ्स रूल, त्याच्यानंतर येतो आपला अँटी मॉर्कॉनिफ रूल, त्याच्यानंतर येते गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस रिॲक्शन आणि त्याच्यानंतर लास्ट बट नॉट लिस्ट रिॲक्शन इज नथिंग बट द हॉफमन्स ब्रोमा अमाइड डिग्रेडेशन रिॲक्शन। मुलांनो, ह्या ज्या मी रिॲक्शन सांगितल्या तुम्हाला त्यांच्यावर कसे क्वेश्चन्स येणार, जर का तुम्हाला हा पॉईंट पाहिजे असणार तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता। मुलांनो, अजून तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट, जर का तुम्हाला या सर्व रिॲक्शनच्या ट्रिक्स हव्या असणार तर मिनिमम मला जर का 40 कमेंट्स आल्या की सर आम्हाला MST-CET एक 1 शॉट ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या रिॲक्शनवर लेक्चर घ्या, मी 1000% घेणार, मला फक्त 40 कमेंट्स यायला हव्या। ठीक आहे, का असं सांगता सर? कारण की गरज असली तरच आपण व्हिडिओ करणार ना, लेक्चर करणार ना, आता महत्त्वाचा वेळ आहे आपला। मग आता सर आम्हाला रिॲक्शन्स वगैरे कळालं, कुठल्या रिॲक्शन्स महत्त्वाच्या। नेक्स्ट सम इम्पॉर्टंट पॉईंट जेथून 10 ते 15% आपल्याला क्वेश्चन्स बघायला मिळणार। सर्वात पहिला पॉईंट जो येतो तो येतो हायब्रिडायझेशन। कुठला येतो? हायब्रिडायझेशनवर बेस्ट क्वेश्चन बघायला मिळणार। बॉन्ड ऑर्डरवर येऊ शकतो, ऑक्सिडेशन स्टेटवर येणार आहे, स्टॉक नोटेशन जे की रिडॉक्स रिॲक्शनमध्ये, त्याच्यानंतर लुकास रिएजंटचा फॉर्म्युला येणार, लुकास रिएजंटचा डिस्टिंग्विशिंग विचारलं जाणार की कोणाला डिस्टिंग्विश करतो, अल्कोहोल्सला डिस्टिंग्विश करतो। त्याच्यानंतर आयसोटोप, आयसोबार, आयसोटोन काय असणार त्याच्यावर बेस्ट प्रश्न येणार। त्याच्यानंतर पर्सेंटेज ऑफ ॲटम इकॉनॉमी, कोऑर्डिनेशन कंपाऊंड्समध्ये जी CFT नावाची जी थेरी आपली क्रिस्टल फील्ड थेरी त्याच्यावर आधारभूत येणार। आयसोमेरिझम जो आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंडवर त्याच्यावर बेस्ट आपल्याला क्वेश्चन बघायला मिळणार। मुलांनो, अशा पद्धतीने हे सर्व जे आहे ते अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत जिथून आपल्याला जवळपास 20 ते 25% वेटेज आपल्याला एवढं ह्या चॅप्टरचं आहे। मुलांनो, मी तुम्हाला एकच सांगणार आहे, आपण 11वीचं जे आहे लाईव्ह लेक्चर्स आपण अपलोड आपल्या चॅनलवर केले। मी एकच सांगणार तुम्हाला, इकडं प्लेलिस्ट त्याची पण दिसत असणार आणि इकडं प्लेलिस्ट तुम्हाला 12च्या क्रॅश कोर्सची पण दिसत असणार। मी तुम्हाला एकच सांगणार आहे, तुम्हाला फक्त काय करायचं आहे, प्रत्येक लेक्चर 2x स्पीडने बघून टाका प्रत्येक लेक्चर। कारण की प्रत्येक लेक्चरमध्ये आपण महत्त्वाचे मुद्दे, महत्त्वाचे प्रश्न, महत्त्वाच्या ट्रिक्स सांगितल्या जेणेकरून तुम्ही एकदम चांगल्यातला चांगला स्कोअर इझिली करू शकतात। मुलांनो, मी एवढंच सांगणार आहे तुम्हाला, जर का ह्या व्हिडिओला तुम्ही 50 लाईक दिले आणि 40 कमेंट्स दिले तर पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो मी बाकी विषयांसाठी पण इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। ठीक आहे, ते पॉईंट जे असणार ते मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला जे पण आपण आता लास्टच्या मोमेंटला जे मुद्दे सांगणार आहे तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंटचे, आता जे पण लेक्चर्स येणार आहे, जे पण व्हिडिओज येणार आहे आपल्या चॅनलवर ते एकदम प्रीमियम असणार आहे। तुम्हाला कुठल्याच चॅनलवर एवढा डिटेलमध्ये कंटेंट बघायला मिळणार नाही। त्याच्यामुळे तुम्ही अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे नोटिफिकेशन्सला ऑलवर क्लिक करा, कारण की प्रत्येकापर्यंत
लेक्चर पोचणं गरजेचं आहे, एवढंच सांगणार आहे मी. मुलांनो, चांगला अभ्यास करत राहा. सर्वांना बेस्ट ऑफ लक. सर नेहमी तुमच्यासोबत आहे. फक्त चांगला अभ्यास करा, MST CET मध्ये फोडा आणि आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करा. आपण इथं थांबू.